या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावलीचे आई बाबा दिंडीसोबत चालत असतात, पण मग काही वेळानंतर आई बाबांना म्हणू लागते की मला आपल्या साऊची खूप आठवण येते, तुम्ही तिला फोन करता का? आणि त्यावर तेही हो म्हणतात आणि सावलीला कॉल करतात. दुसरीकडे सावली सखदेवच्या जवळच असते, त्याची काळजी घेत असते आणि जेव्हा तिला बाबांचा कॉल येतो तेव्हा ती खूप खुश होते आणि मग त्यानंतर ती आणि सखदेव त्या दोघांसोबत बोलू लागतात. सावली त्यांना सांगत असते की मी सुद्धा ठीक आहे आणि दादासुद्धा ठीक आहे, डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आहे. आणि हे ऐकून आईबाबांनाही खूप आनंद होतो. त्यानंतर सावली त्यांच्या तब्येतीची चौकशी करते, तर तिची आई तिला बाबांच्या तब्येतीबद्दल सांगणारच असते, पण ते तिला थांबवतात आणि सावलीला खोटंच सांगतात की अगं आमच्या दोघांचीही तब्येत ठीक आहे, तू काही काळजी करू नको. आणि मग ते फोन ठेवून देतात. मग त्यानंतर सावलीची आई सावलीच्या बाबांना म्हणू लागते की तुमची तब्येत ठीक नाही आहे हे तुम्ही साऊला का नाही सांगितलं? तर ते म्हणत असतात की अगं आधीच तिला सखदेवची काळजी वाटत असते, त्यात आपण आपल्याबद्दल कुठे अजून सांगायचं? आणि आपल्याला विठुरायाने इथपर्यंत आणलं आहे ना, मग तो पुढे सुद्धा घेऊन जाईल, तू नको काळजी करू. आणि मग ते पुन्हा चालायला सुरुवात करतात. दुसरीकडे ती जयंती रस्त्याने नाचत उड्या मारतच चाललेली असते आणि तितक्यात तिला समोरून सारंगची गाडी येताना दिसते आणि मग ती चक्कर येण्याचं नाटक करते आणि रस्त्यावर पडते. हे पाहून सारंग घाबरतो आणि धावतच तिच्या जवळ जातो आणि तिला विचारत असतो की वहिनी काय झालं, तुम्हाला अशी अचानक चक्कर कशी काय आली? तर जयंती नाटक करत त्याला सांगू लागते की मी सकाळी लवकरच घरातून बाहेर पडले होते ना यांची औषधं आणण्यासाठी, आणि काही खाल्लेलं सुद्धा नव्हतं, त्यातच माझ्याकडे रिक्षासाठी किंवा कॅबसाठी पैसेही नव्हते, म्हणून मी चालत निघाले, मला वाटतं त्याचमुळे मला चक्कर आली असावी. आणि हे ऐकून सारंगला मग तिची दया येते. तो त्या जयंतीला काही पैसे देतो आणि विचारतो की आज सखदेव दादाची औषधं येतील ना? तर जयंती म्हणते की अजून थोडे दिले तर बरे होतील. त्यामुळे मग सारंग अजून काही पैसे देतो आणि तिला सांगतो की तुम्ही अशा चालत आता घरी जाऊ नका, कॅब करा. आणि त्यावर जयंती हसतच हो म्हणते आणि मग सारंग तेथून निघून जातो. जयंती मात्र त्याने दिलेले पैसे मोजत बसते. त्यानंतर सावलीचे फोटोशूट असते, त्यामुळे घरी त्याचीच सगळी तयारी सुरू असते. थोड्या वेळानंतर सावलीसुद्धा छान तयार होऊन त्या ठिकाणी येते. तर जी मेकअप आर्टिस्ट असते ती सावलीचा मेकअप करण्यासाठी जाते, मात्र सावली म्हणते की मला मेकअप वगैरे करायचा नाही आहे. पण जी फोटोग्राफर असते ती म्हणू लागते की मॅडम आपण एका ॲडसाठी फोटोशूट करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला थोडासा मेकअप तर करावाच लागेल आणि हे आमचं काम आहे, तुम्ही प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. पण सावली काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणत असते की मुळात मी जशी आहे तशीच लोकांसमोर जायला हवी ना, जर मी मेकअप करून लोकांसमोर गेले तर सारंग सरांनी आत्तापर्यंत जे काही केलं आहे ते सगळं धुळीत मिळेल. ही सावलीचं हे बोलणं ऐकून मग ती मेकअप आर्टिस्ट आणि फोटोग्राफर एकमेकींकडे पाहू लागतात आणि तितक्यात सारंग त्या ठिकाणी येतो. त्या दोघीजणी सारंगसोबत बोलण्याचा निर्णय घेतात, पण सारंग म्हणतो की सावली जे म्हणेल तसंच करा. आणि मग त्यामुळे सावलीचा कोणताही मेकअप न करता ती मुळात जशी आहे तसंच तिचं फोटोशूट केलं जातं. आणि त्यावेळी सारंग तर खूप कौतुकाने तिच्याकडे पाहत असतो, तर सोहम आणि बबलू हसतच सारंगकडे पाहत असतात. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सावली तिच्या विठुरायासमोर दिवा लावते आणि तितक्यात बाहेर जोरदार पावसाला सुरुवात होते. पावसामुळे वादळी वाऱ्यांमुळे तिने विठुरायासमोर लावलेला दिवा विझणारच असतो, पण सावली पटकन तो वाचवते. पण त्यावेळी तिला मात्र खूप भीती वाटत असते. ती म्हणत असते की मला असं का वाटते की कोणतं तरी मोठं संकट येणार आहे. आणि मग त्यानंतर ती धावतच सारंगच्या खोलीत जाते. तिथे सारंग सुखरूप असतो, फोनवर बोलत असतो आणि त्याला सुखरूप बघून सावलीच्याही जीवात जीव येतो. आणि मग त्यानंतर ती तिलोत्तमाच्या खोलीमध्ये जाण्यासाठी निघते, तर तिलोत्तमा चंद्रकांतसोबत फोनवर बोलत असते. सावली जेव्हा त्या ठिकाणी येते तेव्हा तिलोत्तमा तिला विचारते की काय काम आहे, कशासाठी आली आहेस तू इथे? तर सावली म्हणत असते की मला फक्त तुम्हाला इतकंच विचारायचं होतं की सगळं ठीक आहे ना? आणि त्यावेळी तिलोत्तमा रागातच म्हणते की आत्तापर्यंत सगळं ठीकच होतं, पण आता तू समोर आली आहेस म्हटल्यावर पुढे जाऊन काय होईल काय माहिती. आणि हे ऐकून सावली खाली मान घालते, पण तिलोत्तमा ठीक आहे हे पाहून तिच्या जीवात जीव आलेला असतो. आणि मग त्यानंतर तिलोत्तमा तिला विचारते की तुला अजून काही बोलायचं आहे का? पण सावली म्हणते की नाही आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर तिलोत्तमा ऑफिसमध्ये कॉल करते. तिला समजतं की आज जी बोर्ड मीटिंग होती ती सारंगने पोस्टपोन केलेली नाही आहे.
त्यामुळे मग ती सारंगसोबत बोलायचं ठरवते, कारण बाहेर अगदी धोधो पाऊस सुरू असतो. दुसरीकडे सावली पुन्हा विठुरायासमोर जाते. तिला अजूनही भीती वाटत असते. त्यामुळे तिला प्रश्न पडतो की मला आज असं अस्वस्थ का वाटते, आई बाबा तर ठीक असतील ना. आणि मग ती त्या दोघांना कॉल करू लागते, पण त्या दोघांचाही फोन काही लागत नाही. त्यामुळे सावलीची काळजी अजूनच वाढते. ती विठुरायाकडे त्या दोघांसाठी प्रार्थना करू लागते. इकडे सावलीचे आई बाबा दिंडीसोबत चाललेले असतात, पण अचानक तिच्या बाबांची तब्येत खूप बिघडते. ते एके ठिकाणी विश्रांतीसाठी बसतात. सावलीची आईसुद्धा त्यांच्या जवळच थांबते. ती त्यांना विचारत असते की काय झालं, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का. तर ते रडतच म्हणतात की खूप त्रास होतोय ग. आणि त्यामुळे मग सावलीच्या आईलासुद्धा काळजी वाटू लागते. त्याचवेळी एक माणूस त्या ठिकाणी येतो आणि त्यांना सांगू लागतो की चला माऊली, दिंडी पुढे चालली आहे. त्यामुळे मग ते दोघेजण कसेबसे उठत पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागतात, पण त्यांच्यामध्ये थोडीसुद्धा शक्ती शिल्लक राहिलेली नसते. त्या दोघांना नीट उभंही राहता येत नाही. मात्र विठुरायाचं नाव घेत ते हळूहळू का होईना पुन्हा चालायला सुरुवात करतात. दुसरीकडे ती तारा ऐश्वर्याच्या खोलीत येते. ती म्हणत असते की वहिनी, बघितलं ना, ती सावली कुठून कुठे पोहोचली आहे. तिची लायकी तरी आहे का. आज तिचं घरात फोटोशूट झालं. मला खरंच तिचा खूप राग येतोय. आणि हे ऐकून ऐश्वर्या म्हणते की तारा, तिची तर लायकी नाहीच आहे अगं, पण तू तुझी लायकी वाढवण्याचा प्रयत्न कर ना. आणि मला कळतच नाही आहे की तू सतत स्वतःला त्या मूर्ख मुलीसोबत कम्पेअर का करत असते. अगं, तिची आणि तुझी मुळात तुलना होऊच शकत नाही. पण तारा काही समजून घ्यायला तयारच नसते. ऐश्वर्या तिला सांगते की हे बघ तारा, मूर्ख मुलीकडे लक्ष देण्यापेक्षा ना तू घरातील इतर प्रॉब्लेम्सकडे लक्ष दे. तुला माहिती आहे ना, या घरात 4 भाऊ आहेत, पण तरीही ऑफिसची आणि घराची पूर्ण जबाबदारी फक्त आणि फक्त त्या सारंगकडेच आहे. आणि आता आपल्याला ती जबाबदारी त्याच्याकडून कशी घेता येईल हे बघायला हवं. पण त्यावेळी तारा म्हणते की हे बघा वहिनी, सारंग खरंच खूप चांगल्या पद्धतीने घरची आणि ऑफिसची जबाबदारी सांभाळत आहे. आणि मला नाही असं वाटत की तिलोत्तमा मॅडम त्याच्याकडून या जबाबदाऱ्या काढून घेतील. मला ना आता फक्त त्या सावलीला धडा शिकवायचा आहे, बाकी काही नाही. आणि मग ती तेथून निघून जाते. ऐश्वर्या मात्र म्हणत असते की खरंच ही बिंडोक मुलगी आहे, हिला हाताळणं खरंच कठीण आहे. दुसरीकडे सखदेव आणि जयंती त्यांच्या खोलीत असतात. सखदेवला खूप तहान लागलेली असते, त्यामुळे तू जयंतीकडे पाणी मागतो, पण ती मात्र गाणी ऐकण्यात बिझी असते. सखदेवने अनेकदा आवाज देऊन सुद्धा ती काही त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून मग तो शेवटी नाईलाजाने स्वतः पाणी घेण्यासाठी जातो, पण बेडवरून खाली पडतो. आणि त्यामुळे जयंती त्याच्याकडे जाते, पण त्याला आधार देऊन उठवण्यापेक्षा ती त्याच्यावरच ओरडायला सुरुवात करते. पण तितक्यात सावली त्या ठिकाणी येते. पटकन सखदेवला उठवते आणि बेडवर व्यवस्थितपणे झोपवते. त्यानंतर ती त्याला पाणीही देते. पण त्यावेळी ती जयंती मात्र म्हणत असते की अगं सावळे, नको त्यांची एवढी काळजी करू. अशा लोकांना ना काही होत नाही. यांच्यामुळे ना आपल्यासारखे लोक एक वेळ वर जातील, पण यांना काही होणार नाही. आणि जयंतीचं असं बोलणं ऐकून सावली तिच्यावर खूपच चिडते. मात्र जयंतीला काही फरक पडत नाही. ती हसतच तेथून निघून जाते. आणि मग त्यानंतर सावली सखदेवसोबत त्यांच्या आईबाबांविषयी बोलू लागते. आणि आईबाबांचा कॉल लागत नाही आहे हे कळल्यावर सखदेवलासुद्धा मग त्यांची काळजी वाटू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.